स्वामी समर्थांनी अनेक रूपात दर्शन दिले, पण एकदा ते एका भक्ताच्या गावात पांढऱ्या कुत्र्याचं रूप घेऊन गेले आणि सर्व गाव हादरून गेलं. बघूया पुढे काय होतं. रात्र होती काळीभोर. आकाशात एकही तारा नव्हता आणि वातावरणात एक अनामिक शांतता होती. पंढरपूरपासून थोडं दूर असलेल्या एका छोट्याशा गावात गोविंद नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. गोविंद अत्यंत भक्तिभावाने स्वामी समर्थांची पूजा करत असे. त्यांच्या नावाचा जप दररोज करायचा आणि त्याच्या घरात नेहमी स्वामींची प्रतिमा समोर ठेवून दिवा लावलेला असे. त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या घराबाहेर काहीतरी हालचाल झाली. गोविंद उठून खिडकीतून पाहतो तर एक मोठा शुभ्र पांढरा कुत्रा अगदी दरवाजासमोर बसलेला होता. कुत्र्याच्या डोळ्यात एक विचित्र तेज होतं. न राग न भूक, पण एक शांत, सर्व काही जाणणारा मौन. गोविंदला काहीसं विस्मय वाटलं, पण तो घाबरला नाही. त्याने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, स्वामींचं काहीतरी संकेत असेल, आणि तो पुन्हा झोपी गेला. त्याच रात्री गावात एक वेडसर माणूस बेमालूम फिरत होता. लोक म्हणायचे, त्याच्यावर काहीतरी काळं जादूच सावट आहे. तो माणूस घराघरात घुसायचा, वस्तू फेकायचा, कधी कुणाला दुखवायचा. त्या रात्री त्याने गोविंदचं घर टार्गेट केलं. तो भुतासारखा चालत दरवाजापर्यंत पोहोचला, पण जसा तो त्या पांढऱ्या कुत्र्याजवळ आला तसंच तो ओरडत मागे फेकला गेला. अग्नी! हे काय? हे तर स्वामी आहेत. मला जळतंय, मला माफ करा. गावातल्या काही लोकांना ही घटना ऐकली, पण सकाळी कोणीही त्या कुत्र्याला पाहिलं नाही. तो कुठेच नव्हता. गोविंदने दुसऱ्या दिवशी समर्थ मठात जाऊन नमस्कार केला. तो शांत उभा होता. स्वामी समर्थ तिथं बसले होते, शांतपणे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक लहानसं हसू. स्वामी म्हणाले, गोविंद, तुझ्या रक्षणासाठी आपण पांढऱ्या चामड्याचं रूप घेतलं. तो तुझ्या दिशेने येत होता, पण तुला हात लावण्याआधी त्याचं अंधाराचं तेज विझवलं. गोविंद डोळे भरून पाहत राहिला. काही बोलूच शकला नाही. डोळ्यातून अश्रू गळत राहिले. त्याने नम्रपणे त्यांच्या चरणावर माथा ठेवला. त्या दिवसानंतर गोविंदचं आयुष्य बदललं. त्याचं मन अजून स्थिर झालं. त्याचा विश्वास अजून खोल झाला. ही माळ, हे झगा, ही भक्ती, सर्व काही म्हणजे बाह्य स्वरूप नव्हे, तर अंतरंगात वसलेल्या स्वामींची अनुभूती होती. आणि कधीकधी ते स्वतः येतात, कोणाचंही रूप घेऊन. तेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या अशा प्रसंगाला सामोरे जाता, लक्षात ठेवा, स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाहीत, ते आपल्या प्रत्येक श्वासात आहेत. स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जगाच्या रक्षण